शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकल सुखाचा त्याग करो निसादिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी करावी. याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे. त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू पुसू पानिपत पुन्हा लिहा यामुचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे म्लेंच बाधा. नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी. पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. कालपर्यंत आपण जे पाहतोय त्यात छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले. वेड्यातून अडकण्यासाठी योजना केली, सुटण्यासाठी योजना केली आणि त्या योजनेचा पुढचा भाग एक एक टप्पा पार करीत आता शिवाजी महाराज वेड्यातून बाहेरही पडले. पण दुर्दैव आडवं आलं किंवा अनेक गोष्टींचा विचार करीत असताना सिद्धीच्या हेराने ते पाहिलं आणि सिद्धीला जाऊन सांगितलं. शिवाजी आपल्या लोकांसह वेड्यातून पळाला हे त्यांनी सिद्धीच्या लोकांनी सिद्धीला जाऊन सांगितलं. आणि सिद्धी अवाक झाला, सुन्न झाला, थक्क झाला. भगवंताला तो म्हणाला, ये क्या है हुआ, ये क्या हुआ. इस परनाले किले पर जेर किया हुआ दुश्मन हमको धोखा देकर कैसा भाग गया, लेकिन भाग गया. ये कैसा हुआ. अब हजरत शाह आदिल शाह की खिदमत में मैं कैसा पेश आऊंगा. इस्लाम का भारी दुश्मन मेरे शिकंजे से छूट गया. अब ये सुनकर शाइस्ता खान और दूसरे सरदार मेरे को क्या कहेंगे. असंही तो अस्वस्थतेने बोलायला. आणि त्यानं समोर उभे असलेल्या आपल्या जावयाला सिद्धी मसूदला सांगितलं, मसूद तुम शिवाजी का फौरन पीछा करो. मेरे हाथों से एक बेनजीर नगीना निकल गया है. हमारी आंखों में धूल झोंक कर शिवाजी भाग गया है. मसूद तुम उसका पीछा करो, जाओ जल्दी करो. मसूदला हुकूम झाला आणि ताबडतोब मसूद निघाला. छावणीत फौजेची धांदल उडाली. 2000 पायदळ, 2000 घोडदळ आणि 1000 पायदळ घेऊन मसूद युद्धाला निघाला. युद्धाला नाही, पाठलागाला निघाला. दौडत सुटला. मसूद खरोखर जातिवंत शूर होता. तोही हापशी आहे. सिद्धी म्हणजे शूर होता, निष्ठावंत होता आणि मसूदवर जोहरचे विश्वास होता, कारण तो जावई होता, मुलीचा नवरा होता, जवळचा होता. हा मसूद खरंच पराक्रमी आहे बरं का. मागेही मी बोलून गेलो. जेव्हा पुढच्या काळात विजापुरी सैन्य औरंगजेब जिंकायला लागला किंवा संभाजी महाराजांनी विजापुरावर स्वारी केली, त्यावेळी विजापूर राखण्याचं काम किंवा विजापूरसाठी लढण्याचं काम, सरसेनापती पदाचं काम मसूदनं केलेलं आहे. पुढं आपल्याला ते पाहायलाही मिळेल. मसूदची फौज निघाली. खूप मोठा अंधार, पाऊस, भयंकर वाट, शेवाळं, निसरडं, पाणी, चिखल सगळं पार करीत मसूद निघाला. धडपडत मसूद विशाळगडाच्या रोखाकडे जोराने सुटला. खरं तर जो रस्ता शिवाजी महाराजांनी विशाळगडाच्या रोखाने हेराने दिलेली बातमी आहे त्याप्रमाणे गेले. मसूद त्याऐवजी थोडा राज रस्त्याने गेला, कारण घोडदळ घेऊन जायचा आहे. हा रस्ता चांगला नाही, दुसऱ्या रस्त्याने गेला. कितीतरी वेळ तो पळत होता, धावत होता. काही चाहूल लागे ना असं वाटायला लागलं, ही काहीतरी खोटी बातमी आहे काय. पण तरीही तो दौडत होता, तरीही तो पुढे जात होता. त्याला फक्त शिवाजी हवा होता, बाकी काही नाही. त्यासाठी तो धडपडत होता. बराच रस्ता तुडवला आणि विजेच्या प्रकाशात मसूदला एकदम 5-25 लोक पालखी दिसली. म्हणजे विजाच्या चमचमाटात ते लांबून दिसले आणि एकदम त्याचा पळण्याचा वेग वाढला, तीव्रता वाढली. त्यांच्यापाशी जाऊन तो ओरडला, ठहरो.
पकडो पकडो. मसूदच्या लोकांनी त्या पालखीला गराडा घातला. आनंदाच्या उकळ्या फुटल्या, आरोळी फुटली. शिवाजी शिवाजी भागता था, पकडो इसको. मसूदचे स्वार चिखल ओढीत ताड ताड दौडत सुटले. 15-20 मावळे पालखी पळवीत होते. क्षणात पालखीला गराडा पडला. पालखी थांबली. कोण आहे पालखीत? मसूदनं दरडवून विचारलं. मावळ्यांनी फक्त सांगितलं, शिवाजी महाराज आहेत. शिवाजी म्हणजे सापडलाच. मसूदचा आनंद ओसंडून व्हायला लागला. त्याच्या सैन्यात त्याचा आनंद मावेना. 3000 लोक आनंदित झाले. फसवून चाललेला तो लबाड ठक अखेर आपण पकडला, याचा तो आनंद होता. 4 महिने वेडा घालून बसलोय, त्याच्यावर पाणी पडलंय, पण ते आपण अडवलं, त्याचा तो आनंद होता. मसूदनं पाहिलं, अंधारात शिवाजी महाराज पालखीचा गोंडा धरून बसले होते. आता नशिबात जे लिहिलं असेल ते भोगायला तयार आहेत, असं महाराजांची चर्या होती. मसूदला विजयाचा आनंद होत होता. फत्ते जिंकला, विजापूर जिंकलं, जौहर जिंकला, मसूद जिंकला, हा त्याचा आनंद होता. सारी मराठी दौलत आपण जिंकली, पळून जाणारा शिवाजी जिंकला. काल त्यानं आपल्याला सांगितलं की मी तुम्हाला शरण येतोय, प्रत्यक्षात आला नाही, पण आता त्याला पकडला. नवा आनंद, नव्या कल्पना, नव्या झळाळ्या, उत्साह विजापुरी सैन्यात पसरला. आणि ते सैन्य आता शिवाजी महाराजांच्या पालखीभोवती सशस्त्र गराडा घातला. पालखीसह महाराजांना कैद केलं. मावळे पकडले आणि पालखी आता छावणीत पन्हाळगडाकडे रवाना झाली. आता दिशा बदलली आणि पालखी इकडे निघाली. फौजेचं तोंड वळलं, माघारी वळलं, यू-टर्न निघाले. आनंदाच्या आरोळ्यात ठोकीत ठोकीत मसूद शिवाजी महाराजांना घेऊन पालखीत पकडून निघाला. पालखी छावणीत आली. महाराज पळून गेल्यामुळे छावणीची अगदी रया गेली होती, एकदम उदास झाली होती. आणि जौहरला बातमी आली. जौहर पश्चातापानं जळत होता, पण ओरडत फौजा आलेल्या दिसल्या, मसूद आलेला दिसला आणि जौहरला आनंद झाला. छावणीत बातमी पसरली, शिवाजी सापडला, कैद झाला. जौहरलाही ती बातमी कळाली. किती आनंद झाला. हरपलेलं यश, हातून सुटलेलं यश, कालपर्यंत जपत होतो त्या वेड्यात झटका दिला, तुरी दिली आणि बाहेर पडलेला शिवाजी पुन्हा पकडला. मसूदला आनंद झाला. सिद्धी जौहरला आनंद झाला. जौहरला असं वाटायला लागलं की माझ्या जावयाने यश खेचून आणलं. केवढा जावई नशीबवान, किंवा माझा जावई किती कर्तबगार, धन्यता वाटली. आपल्याकडे ते आता मुसलमान आहेत म्हणून, नाहीतर आपल्याकडे जावयाला विष्णूचा अवतार समजतात. आता त्या मसूदचं काय वाटलं असेल हो तसं विचार केला तर, या अर्थानं काय माझा जावई पराक्रमी आहे, साक्षात विष्णू आहे. आपल्याकडचा माणूस असता तर तसं वाटलं असं, साक्षात विष्णू आहे. आता याची पूजा करावी, पाद्यपूजा करावी, भगवान विष्णूसारखी, असंच वाटलं असतं. त्याचा काय अभिमान मसूदचा जौहरला वाटला असेल ते त्याचं त्याला माहीत. जौहरचे लोक आनंदाने बेहोश होऊन ओरडायला, फतेह मुबारक सुरू झाली. विजयाचा त्यांच्या चेहऱ्यावर, मुद्रेवर आनंद दिसायला लागला. चिखलाने माखलेले ते वीर मसूद आले, त्यांचे चेहरे मात्र कमळासारखे फुलले होते. आनंद. जौहरने आणि ते सरदारांनी पालखी पाहिली, थांबली. जौहरच्या तंबूत ते आले. पालखीतून महाराज उतरले आणि ज्यांनी महाराजांना पाहिलं होतं ते निरखून पाहायला लागले. कारण या सैन्यातल्या काही लोकांनी शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं होतं, ते निरखून पाहायला लागले आणि आनंद घरंगळायला लागला, खाली खाली चालायला लागला. शंका उमटायला लागली, संशय उमटले, बळावले. अजून लोक बोलवा. पूर्वी ज्यांनी शिवाजीराजांना पाहिलंय त्यांना अजून बोलवा. खरंच हा शिवाजी आहे असं मला वाटत नाही. ते बोलवले गेले आणि त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की हे महाराज नव्हे, हा दुसराच कोणीतरी बहुरूपी आहे, हा दुसराच माणूस आहे.
शिवाजीला प्रत्यक्ष ज्यांनी पाहिलं त्यांनी खात्री केली आणि घात झाला. महाराजांची चौकशी केली, खरंच कोण आहे तो? तो म्हणला मी शिवाजी आहे. खरंच शिवाजी होता ना. आणि नंतर त्यांना समजलं की हे प्रत्यक्ष शिवाजी महाराज नसून शिवाजी नाव असलेला त्यांच्यातला एक सैनिक शिवा काशीत न्हावी समाजातला आहे, तो आहे. भयंकर घोटाळा झाला. एकदम वातावरण पलटलं. सोसायट्याचा वारा पार आनंद उधळून निघून गेला. फजिती फजिती निव्वळ फजिती. पुन्हा एकदा फजिती. पळून गेला ही फजिती. दुसऱ्यांदा आपल्याला फसवलं ही फजिती. जौहर भयंकर चिडला. पुन्हा वैतागला. छावणीत पुन्हा धावाधाव सुरू झाली. पुन्हा हुकम सुटले, परत स्वार व्हा बसा. मसूदला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं. काय आपण फसलो? तिथंच का कळलं नाही आपल्याला? कसं काय आपल्याला फसवलं गेलं? पण त्यांनी फसवलं तरी आपण फसलो, आपण बेअक्कल, आपण मूर्ख असं त्याला वाटायला लागलं. तडकाफडकी त्यानं पुन्हा फौज बाहेर काढली. पुन्हा तो परत सुटला. पुन्हा पाठलाग. पुन्हा निघाला. एवढ्या वेळात महाराज लांब लांब खूप निघून गेले होते. मसूद पुन्हा पाठलागावर निघाला. आता संतापला, चिडाला. 2000 पायदळ घेतलं. 2000 घोडदळ, 1000 पायदळ. आणि पुन्हा तो मागासारखा निघाला. पुन्हा तीच वाट, तोच चिखल, तेच जंगल, तोच पाऊस, तेच दगडधोंडे, तोच अंधार आणि तेच अडथळे. महाराजांची पालखी घेऊन मावळे ताड 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 निघाले होते. तासामागून तास चालले होते. मावळे शिकस्तीनं पालखी पळवीत होते. सिद्धी मसूदची शिकस्त चालली होती पाठलागाची. आपण म्हणजे असा विचार कधी कधी करायला हवा की शिवाजी महाराज गेले तो रस्ता आणि मसूद गेला तो रस्ता. दोनदा जर तो आडवा येतोय, घोड्यावरून जो आडवा येतोय, तर म्हणजे त्याचा रस्ता राजरस्ता जरासा चांगला मोठा असला पाहिजे. महाराज गेलेला रस्ता थोडासा वेगळा असला पाहिजे. त्या रस्त्याचा इतिहास आहे. म्हणजे हा रस्ता हुडकून काढला हेरानी महाराज, त्यांनी गेले, पण त्या रस्त्याला अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. कारण या रस्त्यानं महाराज गेले म्हणून त्याचा कानोसा घेत, या रस्त्याचा कानोसा घेत शिवाजी महाराजांच्या नंतर परत कोणी कधी गेलं नाही. कसे गेले असतील? इतिहासाचा अभ्यास म्हणून गेलेली माणसं दोन शिवाजी महाराजांनंतर 300 वर्षांनी. एक आप्पा दांडेकर आणि दुसरे बाबासाहेब पुरंदरे. दोघं मिळून एकत्रित बरोबर या रस्त्याने गेले. कारण जुन्या कागदात कुठं कुठं काय काय उल्लेख आहेत, कोणची गावं, कसं शिवाजी महाराजांनी रस्ता पार केला. मसाईचं पठार, आता त्याला खोताची वाडी, चापाची वाडी, पुढं गजापूरची खिंड, पांढरपाणी, येळवणजुगाई, ही नावं जुन्या कागदात जी सापडतात त्याचा कानोसा घेतला, अंदाज घेतला. स्थानिक माणूस बरोबर पाहिजे म्हणून गुळवणी गुरुजी म्हणून पन्हाळ्यावरचे होते, इतिहासाचे अभ्यासक होते, त्यांना बरोबर घेतलं. अजून काही जण होतकरू तरुण आहेत, 5-7, 2-4, तेवढे बरोबर घेतले आणि हे दोघं त्याच रस्त्याने गेले. शिवाजी महाराजांनंतर पहिल्यांदा. कोणचा रस्ता असला पाहिजे, कसे गेले, कुतूहल ते, म्हणून ते त्या रस्त्याने गेले. आणि मग ते विचार करीत मसूदनं म्हणजे शिवाजी महाराजांनी जो रस्ता अंगीकारला, बांधला, त्या रस्त्याने मसूद येणं शक्य नाही, कारण घोडेस्वार चालणंच शक्य नाही, असा तो रस्ता आहे. म्हणून मसूद दुसऱ्या रस्त्यानं, हम रस्त्यानं, त्यावेळेसचा राजरस्ता ज्याला म्हणता येईल, आता टार रोड आहेत, डांबरी सडका आहेत, त्या रस्त्यानं मसूद थोडा मलकापुरातून असा पुढं आला असला पाहिजे, असा विचार त्यांनी व्यक्त केला. कारण हा रस्ता सगळा अत्यंतिक निबिड अरण्यातला, जंगलातला, न चालता येणारा, माणसाला न चालता येणारा असा आहे. त्यामुळे घोडेस्वार आणि माणसं चालणं बाकीचे जे सैन्याचे आहेत ते शक्य नाही. पण मसूद या रस्त्याने गेला दुसऱ्या, असा विचार त्यात व्यक्त झाला. या रस्त्याला त्यामुळे इतिहास अनेक गोष्टींनी माहीत आहे. या रस्त्यानं जात असताना बाबासाहेब पुरंदरे आणि आप्पा दांडेकर थोडे वयाने जास्त आहेत, बाबासाहेब थोडेसे त्यांच्यापेक्षा लहान आहेत. रस्त्याने जात असताना पावनखिंडीच्या परिसरात आले. हाच तो परिसर, आता ज्याला खिंड म्हणतात ते कासार नदीचं पात्र आहे, ती खिंड नव्हे. गजापूरची खिंड वेगळी असली पाहिजे. आणि पात्रातून, नदीतून, जिथून पाणी छाती एवढं वाहतंय,
खळाळतंय, डोंगरदऱ्यातलं पाणी आहे ते काही थांबू देत नसतं. अजूनही तिथं थक्क व्हायसारखं पाणी आहे. तिथून जात असताना त्यांनी विचार केला की हे कासारीचं पात्र आहे, यातून नाही, पण हा परिसर तो आहे, पुण्यपावन परिसर आहे जिथं बाजीचा, आता पुढचा सगळा विषय आपण तो येणार आहे. आणि मग ती जी बरोबर घेतलेली फुलं होती, फुलं कुठली, 2-3 दिवस चाललं पाहिजे तर ते अंतर पार होतंय अशी परिस्थिती असल्यामुळं ती फुलं सुकून जातील म्हणून पाण्याच्या, ज्याला आपण वॉटर बॅग म्हणतो ना, त्यात ती टाकली होती. ती बरोबर घेतली आणि तिथे गेल्यावरती ती काढली आणि ती उधळली. हे पूजन पहिलं त्या वीरांचं, त्यानंतर कोणी केलं नाही. आत्तापर्यंत रानफुलंच पूजा करत होती, यांनी घेतलेली फुलं पहिली पडली. आणि तिथं दोघं बसले, नुसतं शांत ते चिंतन करीत बसले. कसं गेले असतील, काय केलं असेल, इथं काय घडलं असेल, कोण कसं आडवा आला असेल, कसं झालं, सगळा विचार तिथं दोघांनी एकमेकांनी व्यक्त केला. गंभीर वातावरण झालं. आणि मग बाबासाहेबांनी पदर पसरला. पदर काय, आपल्या पुढं काय सदरा होता त्याचं असं टोक धरलं, आप्पांच्या पुढं धरलं आणि आप्पाला म्हणले, आप्पा ओम भवती भिक्षांदी, मला भिक्षा घाला. ते म्हणले, एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याकडे काय भिक मागायला लागलाय. कारण दोघंही सदन नव्हते, दोघांकडेही पैसा नाही. बाबा माझ्यापुढे मागायसारखं काय आहे, मी तुला काय घालावं, नाही आहे माझ्यापाशी काही, तुला काय देऊ. कारण दोघांची परिस्थिती अशी खडतर होती की आप्पा एकदा महाबळेश्वर प्रतापगडचा जो घाट आहे, रस्ता आहे, तिथून गाडीनं चालले होते, एसटीनं. आणि एसटीनं चालल्या किंवा अजून दुसरी काहीतरी, त्यावेळेस आता आपण एसटी आता म्हणतोय, त्यावेळेस मालवाहतुकीच्या गाड्या किंवा साध्या गाड्या यासुद्धा एसटीच म्हणायचं त्याला. ते गाडीतनं जात असताना एक तरुण डोंगराच्या दऱ्या खोऱ्यात कपारीत पाऊस पडत असताना अपरात्रीच्या वेळी सावलीत बसलेले, सावलीत म्हणजे डोंगराच्या त्या पाऊस अंगावर पडू नये म्हणून घडीत बसलेला दिसला. आणि आप्पाने ते पाहिलं, ओळखलं, बाबा आहे. पण आप्पाकडे एवढे पैसे नव्हते की आता दुसऱ्या पैशाने भाडं खर्चून त्यांना गाडीत घ्यावं. आणि बाबासाहेब सायकल धरून तिथं बसली होती. पाऊस संपला की सायकलवरती पुढे जाणार होती. अशीच परिस्थिती पुढे त्यांच्या काळात होती. पुढे अजून म्हणजे जे 4 दिवस गेले तरी निदान आपलं खाऊन पिऊन एवढंच, बाकी काही नाही. आणि एकादशीच्या घरी शिवरात्र, तसं मला मागायला आला, काय द्यायचं तू, नाही तुमच्यापाशी आहे तेच मागतो म्हणले. तुमच्यापाशी भगवंतानं लिखाणाची कला दिली आहे, भगवंतानं तुम्हाला ते तेज दिलं आहे, ओज दिलं आहे, तुमची लेखणी तेजस्वी आहे, तुम्ही शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहा. आप्पांना मागितलं बाबासाहेबांनी, लक्षात ठेवा. आणि आप्पांनी कबूल केलं, मान्य मान्य. आणि आप्पांनी त्यानंतर शिवाजी महाराजांच्या या सगळ्या काळावर कादंबरीमय शिवकाल या नावाचे 5 कादंबऱ्या लिहिल्या. बया दारुगड, हर हर महादेव, झुंजार माची, हे राज्य व्हावे तू श्रींची इच्छा आणि दर्या भावाने, अशी त्या 5 कादंबऱ्या आहेत. पण ते वाचलं ना, बस त्या माणसाला जन्मात कधी शिवाजी महाराज त्याच्या स्मरणातून जाणार नाही. सगळा काळ असा डोळ्यापुढे उभं राहील, असंच ते लिहिलं. बाबासाहेबांचं मागणं आणि आप्पांचं देणं दोन्ही विलक्षण. भाषा कुबेर ज्याला म्हणावं तसं आप्पांचं वाङ्मय आहे. पहा, त्यानिमित्तानं वाचा. गजापूरचा हा सगळा प्रसंग येतोय म्हणून तो प्रसंग सांगितला. पण आप्पांनी एक शब्द बाबांना मागितला. बाबा, आधीच त्यांनी मागितलं, मी सांगतो ते कर. हा देह आहे, हा नश्वर आहे. आप्पा दांडेकर म्हणजे वारकरी संप्रदायिक होते, नुसते नाही, शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते आणि पुढे आळंदी संस्थांचे ट्रस्टी होते, मुख्य अध्यक्षही होते. लक्षात ठेवा, आपल्याला अभिमान असला पाहिजे वारकऱ्यांना, हे आमचे विद्यार्थी आहेत, आमच्या संस्थेचे आहेत, निष्ठावंत वारकरी आहेत. अनेक गोष्टींचा अभ्यास प्रचंड होता, पाठांतर अख्खा गाथा मुकोद्गज असल्यासारखा होता. आणि त्या आप्पांना बाबासाहेबांनी ही जेव्हा मागितलं तेव्हा आप्पा म्हणले, तू आता मला एक शब्द दे. हे शरीर आहे, नश्वर आहे, कधीतरी पडणार आहे. मी गेल्यानंतर माझ्या अस्थी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात टकमक टोकावर तू टाक, या विशाळगडच्या खिंडीत तू आणून टाक. आप्पा गेले 1998ला आणि त्या अस्थी विसर्जन त्या अर्थाने झालं पावनखिंडीत. त्या अस्थी टाकायला मी बरोबर होतो, बाबासाहेबांच्या बरोबर होतो, वडिलांबरोबर आम्ही गेलो होतो आमच्या. आता त्या पावनखिंडीचा परिसर येतोय, तिथं ते सगळे मसूद माग लागलाय, सुटलाय. गोनी दांडेकर, आप्पासाहेब म्हणजे गोनी दांडेकर, महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, गाडगेबाबाचे सत्शिष्य. गाडगेबाबांबरोबर 20 वर्ष आयुष्य त्यांनी काढलं.
माझ्या अंदाजाने जगातला एकमेव माणूस असा असेल की ज्याने अख्खा हिंदुस्थान अनेक वेळा पायी पालथा घातला. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या सगळ्यात ज्यांनी पायी पालथ्या घातल्या ते आप्पा दांडेकर. त्यांनी जे काही पाहिलं, अनुभवलं, अवलोकिलं किंवा ज्याला आपण म्हणू त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आलं ते सगळं त्यांनी आपल्या लेखणीच्याद्वारे लिहिलं. 108 पुस्तकं आहेत त्यांची, लक्षात ठेवा. 108. त्यातली कादंबरीमय शिवकाळ ही 5 झाली. मोगरा फुलला, दास डोंगरी राहतो, तुका आकाशा एवढा, असे प्रत्येक संतांवर आहेत. कोणचंही वाचायला लागले की पुस्तकच खाली ठेवणार नाही संपेपर्यंत. कोणतंही हातात घ्या, आनंद आनंद बस. भाव अत्यंतिक, वर्णन अत्यंतिक उत्तम. ते म्हणजे कोकणातलं वर्णन देत असतील ना तर कोकणातला माणूस म्हणेल की हा लिहिणारा कोकणातला आहे. ते वराडातलं लिहित असतील तर बोलीभाषासुद्धा ते म्हणतील की हा वराडातला आहे. इतकं साध्यंत प्रतीची त्याला अनेक पुस्तकं आहेत. पडघवली, दास, अजून नाही जागे गोकुळ, पद्मा किंवा आईची शिकवण नावाचे 8 भाग आहेत. आईनं पोरला गोष्टी सांगितल्या, संस्कारक्षम गोष्टी अशा अर्थानं ते आहे. 101 गोष्टी आहेत. जी वाचाल ती थक्क व्हाल असं आहे. रामायण आहे, कृष्णायन आहे, गणेशायन आहे, खूप 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 काही आहे. अनेक गोष्टी आहेत. वाचा, मिळेल तेवढं वाचा. आता काही पुस्तकं अनुपलब्ध पण आहेत, पण काही मिळत आहेत. आता काय व्हायला लागले, पुण्यातल्यासारखे मोठ्या मोठ्या लायब्ररीतले जागा कमी पडते आहे. घरच्या घरं लायब्ररीत अडकत आहेत किंवा खाजगी साठ्याला ते नाही आहे म्हणून लायब्रऱ्या विकायला निघालेल्या आहेत. त्यात ही जुनी पुस्तकं खूप मिळत आहेत. थोडं लक्षात ठेवून पहा, खूप मिळतं. इथं माझ्याकडे कर्णायन, कृष्णायन, रामायण सगळं जसं मिळतंय तसं घेऊन ठेवतोय मी. हो आहेत. हां भरपूर आहे. कादंबरीमय शिवकाळ अख्खा आहे, उपलब्ध आहे. 5 भागात आहे. वाचा, जे मिळेल ते वाचा, काही हरकत नाही. मसूद शिवाजी महाराजांच्या पाठलागावर पुन्हा निघाला. पहिला पाठलाग केला पण फसला. शिकस्तीनं पालखी पळवीत होते. मेल्याहून मेल्यासारखं झालं. घोड्याने केला. पायदळही होते त्याच्याबरोबर, पण घोडेस्वार होते. तासामागून तास चालले. मावळी पालखी पळवीत होते. अख्खी रात्र पलटत आली. सिद्धी मसुदही शिकस्तीने त्यांचा पाठलाग करीत होता. मागचा शत्रू यायच्यात विशाळगडाखाली जायचा आहे, विशाळगडावर जायचं आहे, गडावर जायचं आहे. पण हे शक्य होतं का? विशाळगडाच्या पायथ्याला हे 2 जण, सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकर, त्यांच्याबरोबर काही तिथले सामंत मंडळी, तिथले काही राजे, त्या भागातले, कोकणातले, तेही बरोबर आहेत. ते विशाळगडाला पायथ्याला वेढा घालून बसले आहेत. पण दुर्दैवाने हे महाराजांना माहीत नाही. का माहीत नाही? कारण गडाखालून बातमी येते, ती वर येऊ शकत नाही, वरची बातमी खाली जाऊ शकत नाही, असा कडेकोट बंदोबस्त होता. आणि त्यामुळं महाराजांना हे माहीत नाही. लांब विशाळगडाचा पायथा गाठायचा होता. अजून अंतर लांब होतं. महाराज पळतायत, लोक पळतायत, 600 जण पळतायत. पहाड झाली, चिंता वाढत होती. मागून आला तर पाठलाग. पहिलं झालं, काय झालं माहीत नाही त्याचं. खरं तर काय ते बोललो मी, म्हणजे शिवाजी महाराज खोटा होणं हे सोपं नाही. मृत्यूला आमंत्रण देणं म्हणजे शिवाजी महाराज होणं किंवा शिवाजी महाराजांचा माणूस होणं. ज्यावेळी या शिवा काशिदाने पालखीत पाऊल टाकला तर त्याला काय माहीत होतं काय? आपण परत घरी जाऊ निश्चित नव्हतं. आपल्याला मसूद किंवा सिद्धी जोहर ठेवणार नाही हे माहीत आहे. तरी सुद्धा पालखीत पाय ठेवला. तरी सुद्धा शिवाजी महाराजांचा वेश केला. आपल्यासारखा आजचा जर कोणी असता तर, आता सत्तेसाठी किती लांड्या लबाड्या चालत्यात, काय काय चालतंय, केवढं राजकारण चाललंय, सगळ्याबद्दल मला बोलायचं नाही, कोणाची नावं घ्यायची नाहीत. पण काय चाललंय सध्या, आज इथं आहेत, उद्या तिथं आहेत, परवा अजून तिसरीकडे आहेत, तेरवा अजून कुठं जायचं आहे त्याचा भरोसा नाही. त्यांना वारकरी संप्रदाय माहीत नाही, त्यांना शिवाजी महाराजांचा संप्रदाय माहीत नाही. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायण आम्हापरे. आम्ही एकदाच पक्ष घेतलाय भगवंताचा. आमच्याकडं कुठं भगवंताचा पक्ष राजकारणात भानगडच नाही. आमचा पक्ष एकच, सत्तेचा. कुठूनही असो सत्तेची भाकरी गोल असली पाहिजे आणि आम्हाला खाता आली पाहिजे, अशीच प्रवृत्ती आहे.
त्यांना शिवाकाशीत कळणार नाहीत, त्यांना शिवाजी महाराज कळणार नाहीत, त्यांना वारकरी संप्रदाय कळणार नाही. नुसत्या सत्तेवर बसून गप्पा मारायपुरतं ठीक असतं, आम्ही हे करतो आम्ही त्या करतो, काही कारण नाही. खोबरं तिकडं चांगलं. पहाट झाली, दिवस उजेडायला सुरुवात झाली. चिंता अजून वाढते. मागची आणि पुढच्या दोन्ही शत्रूंची किती भयंकर यातना. मागून येतोय, पुढे किती यातना महाराज सोसतायत. कालच्याचं काय झालं माहीत नाही. तो बसलाय, गेलाय, येणार आहे का नाही. जेव्हा तो भेटतोय तेव्हा ती कदाचित शेवटची भेट आहे. महाराजांच्या मनात जाणवत आहे, कदाचित नाही 100%, कारण जोहर याला ठेवणार नाही. भालजींच्या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज नावाचा चित्रपट आहे. कधी पाहायला मिळाला तर पहा, नाहीतर आपण असाही प्रयत्न करू की 15 दिवसानं असा संस्कार देणारा चित्रपट जो आहे भालजींच्या छत्रपती शिवाजीसारखा, किंवा तुकाराम महाराजांचा चित्रपट आहे, आपण लावू, दाखवू. सगळे पोरं एकत्र या, बसा, इथं लावू, नाहीतर तिथं आपल्या ह्याच्यात लावू, बघू. एकदा सगळ्यांचा विचार घ्या, केव्हा लावायचं, सगळ्याला वेळ सोयीची कधी आहे. ज्यावेळेस आपल्याला काही काम नाही, असं दुपारी 2 ते 4, 2-2.5 तासात चित्रपट होतो. संत ज्ञानेश्वर पहा, हो, जे मिळेल ते लावू, आपल्याला काय अडचण नाही तशी. संत ज्ञानेश्वर महाराजांचा चित्रपट आहे, पहा. गोपाळकृष्ण चित्रपट आहे, जुने आहेत, काही काळे पांढरे आहेत, पण असं आहे ना, संस्कार काय म्हणतात त्या चित्रपटातून आपल्याला घेता येतात, इतके आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा बालजींनी काढला. काय पण दुर्दैव असतं माणसाचं म्हणायचं नाही. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं म्हणून बालजींना कैद झाली होती मागं. नुसतं तेवढं नाही, शिवाजी महाराजांचा चित्रपट काढला आहे, हिंदी भाषिकांनी पाहावा, अख्ख्या भारतभर शिवाजी महाराज गेले पाहिजेत म्हणून ध्यासापोटी तो चित्रपट केला. त्यात पावनखिंड हा सगळा प्रसंग सगळे आहेत, काही नाही असं नाही. आणि तो चित्रपट केला आणि चित्रपटाचं म्हणजे कर्ज झालं, कर्ज. त्याच्यापायी घरदार स्टुडिओ सगळंच्या सगळं घाण ठेवावं लागलं. ते सोडवता आलं नाही म्हणून त्याचा लिलाव झाला. शिवाजी महाराजांसाठी लिलाव पत्करलेले लोक आहेत, त्यांना शिवाजी महाराज कळले म्हणता येईल. लोकांना शिवाजी महाराज कळले पाहिजेत ही आस आहे, जिद्द आहे. आता भालजी माहीतही नाहीत समाजाला. हे चित्रपट पाहिले पाहिजेत. या चित्रपटात हा प्रसंग उभा केला आहे भालजींनी. ते सिद्धीच्या वेड्यात शिवाजी महाराज शिवाकाशीत म्हणून भेटायला जातात. त्यांनी थोडं वेगळा ट्विस्ट दिला आहे चित्रपटाच्या हिशोबात. पालखीत बसून 15-20 मावळ्यावर सगळं ते छावणीत जातात आणि भेटतात. सिद्धी जोहरन ते समोरासमोर बसून चर्चा करतात, बोलतात. सिद्धीची चर्चा चालू आहे. महाराज येणार आले, महाराज भेटले. दोघांचा विषय चालला आहे तहाचा, कसं काय करायचं, तू काय करायचं, मी काय करायचं, असं करू तसं करू. आणि तेवढ्यात गडबड उडते बाहेर. गडबड का उडाली म्हणून सिद्धी चौकशी करायला लागतो. तर महाराज म्हणतात बसा, काहीतरी चाललं असेल, छावणीतली गडबड आहे, काहीतरी चाललं असेल. म्हणजे गडबड आहे ना ती महाराज पळून जाण्याची आहे. महाराज त्यावेळी गुंगवत ठेवलं, निघून गेले असं त्यांनी दाखवलं. तरीही गडबड उडते. माणूस आत येतो, हा शिवाजी खरा नाही म्हणून सांगतो, सिद्धीला सांगतो. आणि सिद्धी मग तलवार काढून त्याला मारायला प्रयत्नशील होतो. तेवढ्यात भालजीने दिलेले ट्विस्ट आहेत. म्हणजे सिद्धीने मारला असणार ही पुढचा भाग आहे, कारण त्याची काही कागदपत्र पुढच्या काळातली आहेत. की तो त्या छावणीतला कंदील जो अडकलेला आहे तंबूतला, ते कंदिलावर वार घालतो शिवाकाशीत आणि तिथंच विषय संपवतात. म्हणजे कंदिलावर घाव घातला, दिवा विजला एका अर्थाने. अंधार करून सिद्धीच्या त्या ह्यातनं गुंगारातून शिवाकाशीतही पळून गेला असं दाखवायचं आहे भालजींना. किंवा दुसरं असंही दाखवायचं आहे की एक दिवा विजला. सोंगातला झाला तरी शिवाजी सरळ अपयशात येणार नाही, असंही त्यात एक वाक्य आहे चित्रपटात. मेलो तरी एकटा मरणार नाही, दुसऱ्याला घेऊन मरेन, युद्ध करून मरेन, असंही त्यात आहे. म्हणजे भाव जो आहे ना तो असा समजला पाहिजे. शिवाकाशीदांनी काय केलं? शिवाकाशीदांनी प्राणार्पण केलं. सगळ्यात जास्त जीवनात काय आहे, कोणत्याही मानवदेहात काय आहे? प्राण. सगळेजण जपतात लहानपणापासून. का? अन्न रोज खातो कशासाठी? शरीर पुष्ट होण्यासाठी. शरीर पुष्ट कशासाठी? प्राण जपण्यासाठी. आपण अभ्यासक आहोत, साधक आहोत. फक्त आपला प्राण आपण जीव दिला पायातळी या न्यायानं पांडुरंगासाठी अर्पित करतो. इथं देवासाठी असला काय आणि देशासाठी असला काय? धर्म देवच आहे, देश देवच आहे.
देश हा देव असे माझा, भालजींच्या चित्रपटातली गाणं पण आहेत. भालजींचे चित्रपट खरंच पहा, संवाद असे असतात ना, खटकेबाज संवाद हे भालजींचं म्हणजे वैशिष्ट्य आहे, आग आहे. संवादातून असं जाणीव झाली पाहिजे आपण काय वागतोय ना आपण कसं वागलं पाहिजे, भालजींच्या चित्रपटात आहे. पुढं ते घडत आहे. हां, ते खूप खूप लेखक तेच, दिग्दर्शक तेच, निर्माता तेच, काव्यलेखक तेच. योगेश म्हणून त्यांनी काव्य लिहिलेली आहे. चित्रपटातली अनेक गाणी भालजींची आहेत, ती योगेश या नावाने लिहिलेली आहे. विलक्षण आहे. भालजी पहा, अनेक गोष्टी शिवाजी महाराजांच्या दृष्टीने जे जे मिळेल ते वाचा, अभ्यास करा. सारासार विवेक वापरून आपण विचार करा. हा म्हणतो ते खरं आहे का? असेल नसेल आपण विचार करा. मी म्हणतो तेच खरं असं नाही, ह्यात दुसराही अंग असू शकतं. आपलाही विचार जागृत राहतो, ते पहा. पहाट झाली आहे, लोक पुढं पुढं चालले आहेत आणि मसूद पाठलागावर आहे. मी मगाशी असं म्हणालो की मसूद जेव्हा शिवाजी महाराजांना पकडून घेऊन आला तेव्हा सिद्धीला आनंद झाला होता, जोहरला आनंद झाला होता. माझा जावई म्हणजे साक्षात विष्णू आहे असं त्याला वाटलं असेल. तो मुसलमान आहे म्हणून त्याला नाही वाटणार, पण आपल्यासाठी विचार करा. आणि आता आपल्याला फसवलं, आपली बिनपाण्याची केली, एका फटक्यात 30,000ची बिनपाण्याची त्याने केली. आता काय वाटलं असेल? जामा तो दशमग्रह माहिती आहे ना, मराठीतली एक म्हण आहे. जावई म्हणजे या नवग्रहाहून पुढचा 10वा ग्रह आहे. राहू केतू शनी परवडले पण जावई परवडत नाही. तो केव्हा रुसल आणि केव्हा काय मागेल, परत लेकील नांदवेल की नाही नांदवेल, हाकलून दिले म्हणजे लेक परत जे घरात आल्यावर कसं काय असं वाटतं. म्हणून जावयाचे सगळे लाड पुरवले जातात. घरच्या पोराला घरातल्या दुधाची साय म्हणजे आई कधी घालत नाही, पण जावई आला का नाही त्या जावयाला साय वाढते. लक्षात ठेवा, कधीतरी जावई झाल्यावर कळेल, तोपर्यंत नाही कळणार तुम्हाला. पुन्हा सिद्धीच्या माग पळापळ सुरू झाली. मसूद निघाला आणि आता आरोळ्या ऐकायला यायला लागल्या. घोड्यांचे आवाज, टापांचा खणखणाट महाराजांच्या सैन्याला ऐकायला यायला लागला. सिद्धीचे स्वार दौडत दौडत येत आहेत. अजून 5 कोस अंतर राहिलंय. सर्र व्हायला लागलं. आता मागून आले. आता काय निकराची घडी आहे. मावळ्यांच्या आणि बाजींच्या जीवाची उलाघाल सुरू झाली. मोठ्या मेटाकुटीने गजापूरची खिंड गाठली. गजापुरापर्यंत आलो. चिखलानं भरलेलं त्यांचं ते लष्कर आहे. मागोमाग मसूद आलाय. ही सगळे पावसात रात्रीपासून भिजतायत ना, पडल्यापासून बाहेर. 10 वाजता निघायचं म्हणजे 9 वाजता तयार होऊन मैदानात आले आहेत. घड्याळ म्हणतोय मी बरं का आताचं. पण रात्री दुसऱ्या प्रहरात बाहेर पडले तेव्हापासून पावसात आहेत. मसूदही पावसातच आहे. पण रस्त्यानं जाताना रस्ता चांगला नाही, चिखल आहे, कुठं जांगड आहे, कुठं घोटा आहे, पाणी वाहत आहे, कमरं एवढं आहे, गुडघ्या एवढं आहे. कसं गेले असतील, काय केलं असेल, खरंच विलक्षण आहे हो. आणि आला मसूद आलाच. अजून 4 कोस गड आहे. शत्रू आता आपल्याला गाठणार, हमखास गाठणार. संख्येनं तो जास्त आहे. त्याला फसवून आपण पन्हाळगडावरून आलो इथपर्यंत आलो. पण तो आता आपल्यावर भयंकर चिडलाय. एक तर पळून गेल्यामुळे, दुसऱ्यांदा फसवल्यामुळे. रात्री अपरात्री पाठलाग करावा लागतोय, त्यामुळं मसूद चिडलेला आहे. त्या चिडण्याची महाराजांच्या लोकांना खात्री आहे. काय हे कसं वागतोय, काय झालंय. आणि आपली फौज आता पळून दमली आहे. आपली लोक आहेत ते पळून दमले आहेत. शत्रूच्या कात्रीत आता आपण सापडले जाणार असं वाटायला लागलं. साप कापले जाणार. महाराजांना बाजीला ते दिसायला लागलं. आता विचार करायला वेळ नव्हती. असं संकट कधी आलं नव्हतं, असं ते आलं. पण येऊ नये असं आलं. पण करणार काय, आलेल्याला सामोरं झालं पाहिजे, तो विचार आहे, ते काम आहे. यावेळी भालजींच्या चित्रपटातला विषय सांग, म्हणजे 2-3 विषय तुम्हाला अनेक अंगानं कळेल. काय घडलं असेल कल्पना करायची, दुसरं काही माहीत नाही. काय घडलं असू शकतं. महाराज आणि बाजी एके ठिकाणी उभे राहिले, थांबले. आता सिद्धीला येथेच सामोरा जाऊ, काय व्हायचंय ते हो. किती पळायचं म्हणण्यापेक्षा पळूनही उपयोग नाही, कारण मागून तो कधीतरी येणार आणि गाठणारच आहे. पुढे जाण्यापेक्षा जरा खिंडीत आलोय आपण, इथंच गाठू त्याला, थांबू. दोघंही थांबले.
आणि बाजींनी महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही आता इथून जा, आम्ही इथं खिंड अडवतो. पुढची पण वर्णन आहेत, आपण ती सविस्तरात पाहतो आहोत. इथं आम्ही अडवतो, तुम्ही जा. महाराज म्हणतात, नाही, आता दोघं मिळून तो बरोबर काय व्हायचंय ते हो. हे हिंदवी स्वराज्याचं मंदिर उभारायचं असेल तर आमच्यासारखे लाखो मेले तरी चालतील, पण 1 लाखाचा पोशिंदा मरता कामा नाही, तुम्ही इथून जा. बाजी विनवून सांगतात, महाराज नाही म्हणतात. आणि शेवट बाजी धन्यालाही दटावायच्या वेळा असतात, गपचूप जाता की मी भोगसून घेऊ म्हणून महाराजांचा खंजीर काढतात. असं भालजींनी दाखवलंय. प्रेमाची सक्ती, वडीलधाऱ्याचं प्रेम, वडीलधाऱ्याची आज्ञा वयानं आपल्यापेक्षा जास्त आहेत. नोकराचंही कधी कधी ऐकायला लागतं, हे इथं दिसतं. तुम्ही बल्याबरोबर जा, आम्ही इथं आडवे राहतो, हे भालजी म्हणतात. बाबासाहेब आपल्या भालजींच्या चित्रपटात ते आहे. सावरकर काय म्हणतात, पाया पडतो हात जाडतो बाजी तुला राया. बाजी तुला म्हणतोय, देवा महाराज तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, पण तुम्ही इथून जा. गवड अवघड रांगणा तिथे तुम्ही जाणे या समया, राष्ट्रदेवीचा कुशल हस्त तू तरी लाखो भाले. तू जर जिवंत असशील, तू कुशल असशील तर लाखो भाले तुझ्या मागे उभारतील. एक बाजी गेला म्हणून काय झालं, लाखो भाले उभारतील, लाखो बाजी उभारतील. आम्हासारखे मिळतील चिरतील चरचर रिपू सारे. आमच्यासारखे हजारो मिळतील जे रिपूला कापून काढतील, चिरचिर चुरून काढतील. पण तुम्ही कुशल असणं महत्वाचं आहे. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगाला पाहिजे, हे तिथलं महत्व आहे. जाऊ काय मी बाजी मृत्युमुखी ढकलून तुम्हाला, कधी शिवा जातीचा मराठा मृत्यूला भ्याला. मी मृत्यूला भेलो म्हणून इथून निघून जाऊ काय, तुम्हाला मृत्यूच्या दाढेत ढकलून मी जाऊ काय. मी नाही जात, मी थांबतो इथंच, तुमच्या बरोबर आहे. काय व्हायचंय ते दोघं मिळून करू. बाजी ऐकत नाही. चढागड तुम्ही यशोदायिनी तोफा 5 करा. तुम्ही जा 5 तोफा करा, थांबू नका इथं, मी अडवतो शत्रूला. तोवरी लढवू गनिम अडवू खिंड करून कराय. नुसतं खिंडीत नाही, आमच्या शरीराची इथं खिंड करून उभारतो, गनिम अडवून ठेवतो, तुम्ही निघून जा. वसुदेव तूच शिवराया. तू कोण आहे, तू वसुदेव आहे. कंस कपटा या करून या वाया, स्वातंत्र्य कृष्ण चिन्मूर्ती. आमचं स्वातंत्र्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, तू आता वसुदेव आहे, तू जगाला पाहिजेस. तरच कृष्ण राहतोय, तर आमचं स्वातंत्र्य राहतंय, तर हे स्वराज्य राहतंय, म्हणून तू जा. स्वातंत्र्य कृष्ण चिन्मूर्ती जा घेऊन या आपल्या हाती, गड गोकुळात नांदोती. चगडी चालला शिवतो खिंडीत दीन शब्द उठला. शिवाजी महाराज निघाले पुढं आणि खिंडीत वर दीन शब्द उठला. हेच, दुसरं काय, हे कळलं पाहिजे. का बाजी प्रभू बाबासाहेब म्हणतात की खिंडीत 300 लोकांना घेऊन बाजी प्रभू का उभारले, हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी शिवचरित्र कळेल. पारायण केले तरी कळत नाही. कशासाठी उभारले ते कळणं म्हणजे शिवचरित्र कळणं. त्याच्यासाठी जसं ज्ञानेश्वरीची 1000 पारायणं केली तरी आचरणात जर आली नाही तर एकही ओवी कळली नाही, असा त्याचा अर्थ आहे. एक तरी ओवी अनुभवावी. कळत नाही. शिवचरित्र कळायचं असेल तर हे सगळं आकळून घेतलं पाहिजे. का तानाजी मालुसरे पोटच्या पोराचं लग्न टाकून सिंहगडावर का गेले? शिवाकाशीदानी आपला पाऊल पालखीत घालून शिवाजी बनून का गेले? बाजी प्रभू खिंडीत का आडवे उभे राहिले? पुढे गोदाजी जगताप आहेत, अजून कोणी माणसं आहेत, हिरोजी इंदोलकर आहेत, का झोपले शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर? नेताजी पालकर आहेत. नेताजी पालकरांना किती विश्वास आहे हो शिवाजी महाराजांवर. मी दुर्दैवानं आज अडकलोय, औरंगजेबाच्या चंगुलात अडकलोय. त्यांनी जबरदस्ती करतोय. नसती जबरदस्ती स्वीकारली तर मारलं असतं. मरण्यापेक्षा ही गनिमी काव आहे. मरण्यापेक्षा काय योग्य आहे? वेळ पाहून लवाळ्यासारखं वागणं योग्य आहे. आत्ता मुसलमान होऊ, एकदा मुसलमान झाली की संपलं ना, काय राहिलं? पण संधी मिळताच महाराजांकडे पुन्हा जाऊ. नेताजी पालकर आपल्याला फक्त आलेला माहीत आहे. त्यानं 2दा याच्यापूर्वी प्रयत्न केलाय, माहीत नाही, लक्षात ठेवा. 2दा पळून जाण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांकडे येण्यासाठी. औरंगजेबाकडे राहून त्याचा सरदार झाल्यावर मोहम्मद कुली खान नाव धारण केलं. पण त्याला खात्री आहे तो काळ असा आहे, एकदा मुसलमान झालेला माणूस अजूनही माणसं स्वीकारायला तयार होत नाही.
करून घेत नाहीत, मुसलमानाला हिंदू करून घेत नाहीत. नेताजी पालकराला खात्री आहे, तो महाराजांकडे आला, महाराज दुर्दैवानं मी मुसलमान झालो, पण मला हिंदू करून घ्या. शिवाजी महाराज त्याच्या दृष्टीपुढे जिजाऊ साहेब आहेत, करून घेत आहेत हिंदू, त्याला ते दिसतंय, त्याला ते माहीत आहे, मला हिंदू करून घ्या, पुन्हा हिंदू व्हायला तयार आहे. दुर्दैवानं झालो मी मुसलमान, पुन्हा हिंदू व्हायची इच्छा आहे. शिवाजी महाराजांनी त्याला हिंदू करून घेतलं. लक्षात ठेवा, आषाढाच्या वद्यपंचमीचा दिवस आहे, आषाढ प्रक्षाळ पूजेचा तो दिवस आहे. आपल्या परिभाषेत, पंढरपूरच्या परिभाषेत सांगतो मी. प्रक्षाळ पूजा म्हणजे काय? पांडुरंगाच्या देवळात वारीच्या काळात झालेली घाण असती ती स्वच्छ धुवून काढायची, हा एक भाग. दुसरं, देवाला वारीच्या काळात देव सातत्यानं उभा राहून लोकांना दर्शन देतो म्हणून दमून जातो, म्हणून त्याचा शिनोटा काढायचा, स्नान घालायचं, गरम पाण्यानं उष्ण पाण्यानं स्नान घालायचं, लिंबू लावून साखर लावून चोळायचं, आधी तेल लावून मर्दन करायचं, त्याचा शिनोटा घालवायचा आणि प्रक्षाळ पूजा करायची. या दिवशी मग वनौषधीचा काळाही देवाला पाजायचा, मग देव त्या दिवशीपासून निद्रा करतात. प्रक्षाळ पूजा, मुसलमान होणं हे शिवाजी महाराजांनी त्याचं प्रक्षाळलं, त्याचं झालेलं पाप धुवून काढलं, त्याची घाण धुवून काढली. अशा अर्थाने प्रक्षाळ पूजा विचार करा. शिवाजी महाराज असे आहेत, हे जेव्हा कळतील तेव्हा आपल्याला कळेल शिवाजी महाराजांचं चरित्र काय आहे, तेव्हा ते आचरणात येण्याचा प्रयत्न केला जाईल. नुसतं शिवाजी महाराज की जय हार घालायचे आणि ट्रॅक्टरच्या मागं कॅन ठेवायचे, कशाचे लगे ओळखू येते, म्हणजे सांगायची गरज नाही. फोटोच्या खाली, पुतळ्याच्या खाली तिथंच बसून प्यायची. शिवजयंतीचा उत्सव मंडप मोठा घातलाय आणि खाली चालू आहे, त्याला शिवाजी महाराज कळणार नाहीत, कळतच नाहीत. संख्येनं शत्रू जास्त आहे, आता इथं अडवला पाहिजे म्हणून सुरू झालं. बाजींनी सारं काही ओळखलं, महाराजांच्या जीवाची तडमड त्यांना दिसत होती. एक क्षणभर इथं थांबणं घातक आहे ती त्यांना कळत होतं. समोरून खिंडीच्या रोखाने शत्रू येतोय, खिंड उंच आहे, वाट अरुंद आहे, घशासारखी अरुंद आहे. घटसर्पाने स्वराज्याचा प्राण या खिंडीत गाठलाय, मग ते घटसर्पाचा वेढा आवळला सोडला पाहिजे, घटसर्प मारून काढला पाहिजे, त्याचं तोंड आणि पाय मोकळे झाले पाहिजेत. घसा आवळत आवळत बंद होण्याची वेळ आली आहे. बाजी महाराजांना विनवून विनवून सांगतायत, महाराज तुम्ही इथून जा, तुम्ही इथून जा, तुम्ही इथं थांबू नका, गनिम अफाट आहे, आपण थोडे आहोत, गनिम दावा साधील, तुम्ही थेट गडाकडे जा, मी इथं खिंड रोखून धरतो, एकालाही खिंड चढू देत नाही. केवढं धाडस, आपल्या आपल्या विश्वास किती असतो, मी काय करू शकतो, असा आत्मविश्वास शिवचरित्रातून शिकला पाहिजे. आम्हाला विश्वासच पटत नाही, मी काय करू शकतो, आम्ही काय करू शकतो, आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत ना, तर हा वारसा आला पाहिजे. झंझावाता पोटी येऊन पान हालेना हाताने, कलंक असला पुसून टाकणे शिवरायाच्या राष्ट्र. आम्ही शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आलो आहेत, झंझावाता पोटी जन्माला आलो आहेत, पण आम्हाला काही होत नाही. तरणी पोरं आता 20 आणि 25 वर्षाची म्हणतात, मला दिवसभर सारखं सारखं शाळेत जाऊन येऊन कंटाळून होतं, झोपायला लागतं, नको 2 शिकवण्या कमी करतो. का होत नाही? कसं होत नाही? शिवाजी महाराजांचा आदर्श आम्ही बाळगत नाही म्हणून होत नाही. हे मला होत नाही. शेतकरी आत्महत्या करतात ना, मला आश्चर्य वाटतं. ते शिवाजी महाराज कधी आचरलेच नाहीत, आकळलेच नाहीत, पाहिलेच नाहीत, अभ्यासच केला नाही. बाजीप्रभू कधी बघितले नाहीत. 22 तास पळतायत हे 600 लोक, सामान्य गोष्ट नाही. युद्ध करतायत, रस्त्यात आडवं उभारतायत, मृत्यूलाही झुंजून परास्त करतायत. महाराष्ट्राचा बाणा हा आहे, आत्महत्या करण्याचा नाही. आत्महत्या हे महत्पाप आहे. अनेक पापात जी सगळी महापापं सांगितली त्यात एक आत्महत्या आहे. भ्रूणहत्या, स्त्रीहत्या, आत्महत्या, वृत्तीछेदन ही महापाप आहे. आत्महत्या करणारा महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा वारसा सांगायच्या लायकीचा नाही, मग तो कुणी असो, ब्रह्मदेव जरी आला तरी. आत्महत्या करणारा मराठी मुलकातला माणूस नाही. बाद येईल त्या काय म्हणायचं त्याला, संकटाशी सामोरं गेलं पाहिजे. 2 हात त्याच्याशी लढाई केली पाहिजे. प्रत्येकच लढाई म्हणजे का शस्त्र घेऊन करायची नसते, कधी कधी अकलेनं करायची असते. कुठल्याही संकटाला डगमगून न जाणं हे शिवाजी महाराजांपासून आम्ही शिकलं पाहिजे. आला शत्रू समोर आलाय आणि बाजी म्हणतात महाराज तुम्ही जा, तुम्ही जा. काय माणसं आहे ती?
केवढं धाडस आहे. महाराज पुढे गेले तरी सुखरूप गडावर पोचू शकतील का नाही माहीत नाही, कारण तिथं सूर्यराव सुर्वेन, जसवंतराव पालवणीकर वेढा घालून बसलेत. पायथ्याशी फौजानीशी मोर्चे बांधून ते बसलेत. तरी बाजी इथं म्हणतात की तुम्ही निघून जा, तुम्ही गडावर जा, तिथे गेल्यावर 5 तोफा करा, मी इथं गनिम अडवून धरतो. ही माणसं महाराष्ट्रात जन्माला आली, संसार थाटण्यासाठी जन्माला आली काय? तुमचा आमचा संसार सुखाचा करण्यासाठी जन्माला आली. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानेश्वर महाराजांचं वचन यांनी आचरलंय. त्यांना ज्ञानेश्वर महाराज कळाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात काय, दारात भीक मागायला गेलं तर भीक घालत नव्हते लोक. मिळालेली भीक तुडवून खाली टाकून देत होते. किती अत्याचार, किती अन्याय, संन्याशाची पोरं म्हणून किती त्यांना त्रास, किती सोसावा लागला. तरीही जो जे वांछील तो ते लाव. प्राणी ज्यात नुसतं मानवाला नाही, प्राण्याला सुद्धा मिळते. यांना स्वतःच्या जीवाची पर्वा नाही. यांच्या एका हातात तुळशीपत्र, दुसऱ्या हातात निखार आहे. राजा, स्वराज्यासाठी तू म्हणतोय ते ठेवतो, काय ठेवू सांग? संसारावर तुळशीपत्र ठेवू का निखारा ठेवू? सगळे लोक असे आहेत. शत्रू खिंडीत पायथ्याशी येऊन थांबला आणि घाईघाईने बाजीनी महाराजांना निरोप दिला. महाराज जा आता. बाकीच्या मावळाला सांगितलं यांना घाला पालखीत आणि न्या पळवत, आता यांचं ऐकू नका. महाराज तुम्ही जाणे, या खिंडीत गनिमासमेळ निम्मे लोक घेऊन मी झुंज घेतो, 2 प्रहर पाव येतो. स्वतःचा विश्वास किती आहे? निम्मे म्हणजे किती आहेत? आलेला शत्रू किती आहे माहीत नाही. 35,000ची फौज आहे, निदान 2,000 तरी आले असतील ना पाटलागावर. त्यांच्याबरोबर मी 2 प्रहर इथं झुंज घेतो, तोपर्यंत तुम्हाला वेळ मिळतोय, जावा. 2 प्रहर म्हणजे 6 तास. केवढा विश्वास आहे. लोक किती आहेत? 600. 600तले आता महाराजाला काही द्यायचे तुम्ही स्वतःपाशी, निम्मे तिकडं निम्मे इकडं. विचार करा, 300 तिकडं 300 इकडं, 300 घेऊन उभारणार. 6 तास लढतो. काय विश्वास आहे. आम्ही हा विश्वास शिकला पाहिजे, जपला पाहिजे, आमच्या अंतरंगात वाढवला पाहिजे, त्या अर्थानं उभारलं पाहिजे. या खिंडीत निम्मे मावळे घेऊन मी 2 प्रहर पाव येतो, इथं उभा राहतो, शत्रू तुमच्या पाठीवर येऊ देत नाही. साहेबी निम्मे लोक घेऊन निघून जाणे, गडावर जाताच तोफाचे आवाज करणे, तोपर्यंत गनिमाची फौज येथून पुढे येऊ देत नाही. आम्ही साहेब कामावर जातो. साहेब म्हणजे स्वराज्याच्या कामावर, साहेब म्हणजे शिवाजी महाराजांच्या कामावर जातो. तुम्ही पुढे जा, निघून जा. दिलं पाठवून, जा जा, आमची चिंता करू नका, आम्ही येथेच सुखी आहोत, असे म्हणून त्यांनी महाराजांना बळे विशाळगडाच्या रस्त्याला धाडून दिलं. निम्मे माणसं महाराजांबरोबर गेले, निम्मे माणसं बाजींबरोबर थांबले. हिरडस मावळातले हे लोक आहेत. काय या लोकांचं कौतुक आहे ना. बांधलांचे लोक आहेत. आपण उभारतोय ते स्वराज्याच्या मंदिराचा पायातले दगड व्हायचे आहेत. त्यांना कोणाला कळस व्हायची इच्छा नाही आहे. हे स्वराज्याचं मंदिर बांधतोय, त्याचा प्रारंभ आहे, ही सुरुवात आहे. मेलो तरी 72, पण आम्ही घातलेला पाया असा भक्कम राहील की स्वराज्याचं मंदिर या पायावर उभा राहील. आम्ही खचून जाता कामा नये, आमच्या दगडाचा भुगा होता कामा नये, अशी ती निष्ठा आहे. आम्ही उभारलो इथं. आता आम्हाला शत्रू पार करून येईल, तो कसला शत्रू. बाजीनी महाराजाला मुजरा केला अखेरचा. जगलो वाचलो तर पुन्हा वटीला वर येतो. आले आले गनिम खिंडीत चौताळून आले, झाले झाले सज्ज मराठे सरसावून भाले. संख्या रिपुची, संख्या दुप्पट रिपुची, परिते निकराने भिडती, हर हर गर्जनी समर रंगणी तुटून या पडती. खडगाचे खणखणाट त्यामध्ये शरसणसणत ये. शरसण म्हणजे धनुष्यबाण. महाराजांच्या बरोबरही लोक जे आले त्यांच्याबरोबर धनुष्यबाण असले पाहिजे. सिद्धीच्या बरोबरही आहेत, मसूदच्या बरोबरही आहेत. मारण मरणा वीण देण ते रणीवीर रंगती, तो हर हर एकची झाला वदती जय झाला. म्लेंच तो हटला, पहिला लोंडा आला, बाजीनं तो हटवून टाकला. युद्धनीती, युद्धनीती काय इथं युद्धनीती कळते. बाजींनी आपल्या सैन्याच्या तुकडीचे, आता 300 आहेत बरं का, तुकडी म्हणायचं, त्याचे 2 गट केले असतील आणि युद्धाला उभारले. एक गट एक सांभाळतोय, दुसरा बाजी सांभाळतोय. काही जण पुढे युद्ध करतात, काही मागं थोडा विसावा घेतात दमलेले. पुन्हा ते पुढचे मागचे पुढे होतात, एकमेकाला मदत करतात. बाजीने कसं युद्ध केलं असेल कल्पना करायची. या खिंडीत वरून आलेल्या गनिमासाठी
गोफणगुंडे सरसर सरसर सोडायला सुरुवात केली. पहिल्यांदा शत्रूला त्याला परास्त करावं. तरी जवळ आले, वरून दगडे ढकलून दिले. तरी जवळ आले, मग उतरले धनुष्यबाणाने. मग तरी जवळ आले, मग उतरले हातात हत्यार घेऊन, बाले घेऊन, तलवारी घेऊन लढायला लागले. पहिला हल्ला जेवढ्या जोमानं आला तेवढ्या जोमानं माघारी पाठवून दिला, परतून टाकला. चला चढावा नेटाचा हल्ला, वीरश्रीचा करा रे हल्ला, निकराचा चालू द्या रे हल्ला, मारित हाणीत हटवित मलेंच्या खिंड पार केले, दिले हाकलून माघारी. बसले थोडे. चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला, मलेंच्या हटविता बाजी वळून गडाकडे पाहे, श्री शिव चाले मार्ग बघून या वीर गरजत आहे. शिवाजी महाराज निघाले, चाललेले लांब दिसले, पण ते पाहून आनंद झाला. गर्जना केली. गडात जाऊन राष्ट्रदेवीचा जीवलग शिवराणा. राष्ट्रदेवीला जीवलग कोण आहे? या राष्ट्राला कोण जीवलग आहे? शिवाजी आहे. तो गडात चाललाय, मला त्याचा आनंद आहे. तो वरी लढवू खिंड शिवरो हो हा आपला बाणा, या बाण्याच्या आदिसंगरी जारी घडता मरणे, जरी घडता मरणे, पुनर्जन्मन तत्क्षणी घेऊन पुन्हा पुन्हा लढणे. या कामात जर मेलो तर लगेच जन्म घेऊ आणि परत खिंडीत उभं राहू. हा काय विलक्षण आहे ना. भेटेन 9 महिन्यांनी म्हणून एक कविता आहे. ती भगतसिंग तुरुंगात असताना त्यांना फाशीची शिक्षा झाली आणि आई भेटायला आली, त्या अर्थाने त्या कवीने केलेली कवी आहे, कल्पना आहे. भेटेन 9 महिन्यांनी, कारण अजून पारतंत्र्य या देशाचं संपलेलं नाही. आई मी पुन्हा तुझ्या पोटी येईन, जन्माला येईन आणि या देश स्वतंत्र करेपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घेत राहीन, तुझ्याच पोटी जन्माला येईन. भेटेन 9 महिने तो वेळ आहे ना. पुन्हा 9 महिन्यांनी तुझ्याच पोटी जन्माला येऊन पुन्हा या राष्ट्राच्या संरक्षणासाठी, राष्ट्राच्या मुक्तीसाठी मी प्रयत्नशील राहीन. भेटेन 9 महिन्यांची कविता आहे. वाचा, कधी मिळाल तर वाचा. बाजी 9 महिन्याचा सुद्धा वेळ काढायला तयार नाहीत. मेलोच समजा खिंडीत तर पुन्हा जन्म घेईन आणि पुन्हा उभा राहीन. कुठं? खिंडीत, या शत्रूला रोखण्यासाठी. रघुराया रावण हरणा, कंसमर्दना भोजनार्दना, लाडक्या देशजननीचे, स्वातंत्र्य रक्षणीसाचे, हे प्राणदान जरी आमचे, पवित्र हे जरी, तत्प्रिय हे जरी, दे तरी सुयशाला. एवढं सगळं करतोय तर आता यश दे, माझा राजा गडावर जाऊ दे. आले आले गनिम चालून पुनरपी ते आले, झाले झाले सज्ज पुनरपी उठावले भाले. दीन दीन रणशब्दा माझी, हर हर महादेव भिडला, भिडला ओष्टी दंत मस्तकी रंग वक्षी भाला. प्रत्येक दीन दीन शब्दाला हर हर महादेव प्रतिगर्जना उमटायला लागली. दात ओठ खाऊन मावळे रडायला लागले. भिडला ओष्टी दंत, असं रंग वक्षी भाला, छातीत भाला भिडला. हल्ला चढविती परस्परावरी पुन्हा पुन्हा तुटती, नटनी योद्धे समरभोजनी वीर रसा लुटती. समरांगणातलं भोजन म्हणजे काय? शत्रूच्या रक्ताचं रुधिरपान करणं म्हणजे ते भोजन आहे. शत्रूचा प्राणहनन करणं, तो धारण करणं म्हणजे ते भोजन आहे. आणि त्यानं नटतायत हे योद्धे. 300 लोक आहेत हो. कचरला मराठी भाला बाजितो आला. एखादा जरा मागं पुढं होतो ना, पुढच्याचा घाव मागं पुढं जातो. कचरला मराठी भाला, माणूस माझा कचरलाय, हल्ला जोराचा आलाय. मग बाजी तिथं आले, पुन्हा आले, तोलनी धरला. तो तुटलेला कचरलेला भाग बाजीने तोलून धरला. रणी रंग पुन्हा ये साच्या, गरजती मराठे रिपुचा, घ्या सूड म्लेंच मत्ताचा, त्याच्या मस्तक चेंडू साच्या, समररंगणी चेंडू फळीचा, डाव भरा आला, चला घाल स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. समरांगणात शत्रूच्या मुंडक्याची चेंडूबाजी खेळायला लागलेली आहेत. डाव उलटला मलेंच्यावरी तो पुन्हा परत हटला, जय झाला परी वीर मराठा बहुतांशी पडला. पुन्हा दुसरा हल्ला परतवून लावला हो. पण अनेक जण खस्त झाले, पडले. आता तिकडे गडीच्या तोफा अजूनही 5 रंगा सुटती, वीर मराठे संचित आशा बंद सर्व तुटती. तिकडची आशा आहे, झाला एक प्रहर संपला, आम्ही लढतो, पण अजून तोफा का होत नाही. त्यांना माहित नाही मागं काय चाललंय. महाराज तिकडे जाताना ते आडवे आले ना, वीर मराठे संचित आशा बंद सर्व तुटती, तशात घेऊन ताजी टोळी फाजल खान येतो. पुन्हा ताजी टोळी घेऊन आला तो. त्याच्याही स्वारात मागं पुढं करतोय. मागं ते धीर धरून चालतायत. धन्य बाजीची पुन्हा उसळून रिपूवरी पडतो. बाजीला दम नाही, पुन्हा उसळून त्याच्यावर पडतायत. खिंड तोफ तिजमधून सुटला गोळा बसरी बाजी. ही खिंड म्हणजे तोफ आहे. ही कविकल्पना पहा केवढी विशाल आहे.
आणि त्यातून गुटलेला सुटलेला जो गोळा आहे, तोफेचा गोळा, तप्त लाल भडक आगीचा गोळा, दारूचा गोळा, तो म्हणजे बाजी आहे. तो सुटला. रणी तळपतो वीरश्रीचा रणनवरा. आजी कसा आहे आज रणातला नवरा दिसतोय. बाजी प्रभू असे आहेत. तो गोळी सुसू आली आहा त्या काली मर्मिती शिरली श्री बाजी विवळ झाला. गोळी मारली. हा सरळपणानं आटपत नाही म्हणून गोळी मारली. त्यावेळेस बंदूक होती बरं का. लोकांना शंका येते बंदूक त्यावेळेस नव्हती कसं काय होती. शिवाजी महाराजांच्या आधी 100 वर्ष बंदूक आहे, लक्षात ठेवा. फक्त आता डेव्हलप झाली, त्यावेळेसची ती वेगळी होती. श्री बाजी विवळ तो पडला. मागुनी तत्क्षणी उठला बेहोश वीर वरवदला. विवळ होऊन पडले, गोळी लागली, वर्मी लागली, तरी उठले. पण थोडं म्लानी आली. त्याला वाटायला लागलं तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला. चला घाल स्वातंत्र्य संगरी रिपूवारी घाला. मी तोफेच्या आधी मरणार नाही, गोळी लागली तरी मरणार नाही. केवढं आहे. आमच्या देशाची परंपरा आहे यमाला सुद्धा अडवण्याची. सावित्रीनं नव्हता का अडवला. मार्कंडेय ऋषीचा पुत्र, काय मार्कंडेयच ऋषी पुत्र कुठला, त्याने नाही का अडवला. यमाला अडवलं ना. बाजी त्यातले आहेत. सांगा, काय सांगा, तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला. तोफेला तोफ झाला शमी मरत नाही. बाकीच्या मावळ्यांनी बाजीला धरलं, गोळी लागली. बाजी थांबा थांबा थांबा, जरा विसावा घ्या, पाणी प्या. तुम्हाला आता शक्य नाही युद्ध करणं. ते असं चित्रपट पहा, भालजींचा पुन्हा चित्रपट पहा, मला सारखं डोळ्यापुढे येतं. मग तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला, ती बघितलं ना. त्या चित्रपटात, भालजींच्या चित्रपटात ज्यांनी काम केलंय ते पैलवान आहेत, वसंतराव देशपांडे म्हणून आहेत, ते कुस्तीगीर आहेत. तुम्ही चित्रपट पाहिला ना मग ते कळतं. ते जेव्हा लोक धरतात बाजीला, बाजी तुम्ही आता विवळ झालाय थांबा जरा, आणि ती सगळ्या लोकांना असा धक्का देऊन उठतात ना, भयंकर आहे. तेवढ्या 2 मिनिटाच्या शॉर्टसाठी बालजीनी त्यांचं सगळं ते पाहिलं, आणि त्याच्यासाठी भालजीनी पावनखिंड नावाचा 3 तासाचा सिनेमाच केला. ह्या माणसाकडून एवढंच, याच्या आयुष्याचं फलित यात आहे की यांनी बाजीप्रभूची भूमिका करावी, चित्रपटातली का होईना करावी. चित्रपट केला. दुर्दैवानं आज चित्रपट अस्तित्वात नाही, बघायला मिळत नाही. पावनखिंड, पावनखिंड चित्रपट नाही. बघा असलं तर द्या, नाही या, कारण त्याची ती कथा, त्याच्यावरची कथा पाहिली आहे. भालजींच्या चिरंजीवानी तो पावनखिंड चित्रपट जेव्हा चित्रपटसृष्टीत चालला, त्यानंतर तो मिळवून प्रिझर्व करायचा प्रयत्न केला, मिळाला नाही. मग त्यावेळेस ते फिल्म होत्या, त्या गावोगावी जायच्या, स्पूलवर फिरवायच्या आणि चित्रपट लावायचे. त्याचे जेवढे फिल्म काढल्या होत्या त्या सगळ्या फिल्म कोणाकोणाला दिल्या त्याच्याकडे जाऊन पाहिल्या. ते म्हणले चित्रपट झाला, संपला, आम्ही ते परत माघारी पाठवून दिला. निर्मात्याकडे गेलं आणि निर्मात्याने ते घेतल्यानंतर पुन्हा आता या फिल्म ठेवून करायचं काय म्हणून त्या फिल्म प्लॅस्टिकवाल्याला रॉ मटेरियल म्हणून कच्चं, जसं ते आपण रद्दी विकतो तशा विकल्या. ते रद्दीच्या बाजारात जाऊन पाहिलं फिल्म, तरी मिळाले नाहीत. ते फिल्म जाळून त्याच्या बांगड्या तयार केल्या गेल्या होत्या, नाही मिळाले. चित्रपट पावनखिंड नावाचा आहे, मिळाला तर चांगला विषय, हरकत नाही, पाहायसारखं आहे. बाजी तुम्ही थांबा, आणि बाजी असा झटका देऊन उठतात. अरे अजून तोफा झाल्या नाहीत, मला गेलं पाहिजे, मला गेलं पाहिजे. हातात विटा घेतात आणि लढायला उभारतात. थांबा बाजी, जखम तरी ती पुरती बांधू द्या. तुम्हाला जखम झाली आहे, जरा बांधू तरी द्या. हर हर रणीचा ऐकून वीरा, उसळू नका थांबा. रणांगणातला विरोध चाललेला आहे, ते ऐकून उसळू नका. 2 मिनिटं थोडं थोडं थांबा, आम्ही जखम बांधतो. जखम कुठे रे, जखम कुठे रे, फक्त असे मी तृषाक्रांत थोडा. थोडी तहान लागली रे, जखम नाही मला. आपण तहान कशाची आहे, रिपुरक्ता ते पितो घटकटा, सोडा मज सोडा. भालजी पुढं कोण आहेत किंवा बाजी पुढं कोण आहेत, भीम आहे. भीम महाभारताच्या युद्धातला. रिपुरक्ता ते पितो, रिपू म्हणजे शत्रू. त्याचं रक्त प्यायची मला तहान लागली, थोडीशी तहान लागली, तेवढं करू द्या. सारखा तुम्ही कुठं अडवता, कुठली जखम बांधता माझी. खरी जखम भू माईस माझ्या फोडी हंबरडा. खरी जखम झाली आहे ती माझ्या भूमातेला झाली आहे. ती हंबरडा फोडते आहे, तिच्या जखमेने ती विवळ झाली आहे. आणि मग तिला पट्टी बांधायचं काम माझं आहे. मी कटली पट्टी बांधतो, ओढणी आरीची आतडी बांधू द्या, पट्टी तिला सोडा. शत्रूची आतडी ओढून काढतो आणि त्याची पट्टी माझ्या आईच्या, माझ्या राष्ट्रभूच्या, तिच्या जखमेला बांधतो. कसले उत्तुंग कविकल्पना आहे, कसलं भाव आहे.
आम्हाला पचत नाही, आम्हाला पचत नाही, त्यामुळं आम्हाला शिवाजी महाराज पचत नाहीत, त्यामुळं आम्हाला बाजीप्रभू पचत नाहीत, त्यामुळं आम्हाला भीम पचत नाहीत आणि त्यामुळं आम्हाला सावरकर पचत नाहीत. कारण आम्हाला दुसरं काही शिकवलंच नाही. चरखा चला चला के लेंगे स्वराज्य हम. चरख्यानं स्वराज्य मिळत नसतं, त्याच्यासाठी रक्ताचा इतिहास घडवावा लागतो, रक्त ओतावं लागतं, प्राण वाहिरावे लागतात. इथं ते चाललेलं आहे. आम्हाला बाजीप्रभू शिकवलेच जात नाहीत, आम्हाला शिवाजी महाराज शिकवलेच जात नाहीत, आम्हाला हॉटसनला घातलेल्या गोळ्या शिकवल्या जात नाहीत, कर्जन वाहिलीचा केलेला हत्या वध आम्हाला शिकवली जात नाही, आम्हाला माहीतच नाही उधमसिंगाने हे केलं, सांगितलं जात नाही. दुर्दैव दुर्दैव. मदनलाल धिंगरा सगळा असला क्रांतिकारकांचा इतिहास एका वाक्यात एका पॅरेग्राफमध्ये संपवतात. भारतीय स्वातंत्र्य संग्राम म्हणायचं, अख्खं पुस्तक 200 पानाचं त्याच्यावर शाळेत शिकवायचं आणि शिकवताना हा अहिंसक संग्राम चालू असताना काही हिंसक लोक क्रांतीच्या मार्गाने यश मिळवू पाहत होते. चर्चिलला जेव्हा भारताला स्वातंत्र्य द्यायचा विषय संसदेत सुरू झाला तेव्हा लोकांनी विचारलं, कशासाठी द्यायला लागला तुम्ही हे भारताला स्वातंत्र्य? तेव्हा चर्चिलनं सांगितलं, आता भारतातले लोक इतके प्रबळ झालेले आहेत की त्यांच्या फौजा परतून लावणं आपल्याला शक्य नाही. म्हणजे भारतातले लोक सशस्त्र क्रांतीत उतरले. सुभाषचंद्र बोसांनी जे केलं त्यातून ते अजून प्रगत व्हायला लागलेले आहेत. आपल्याला त्यांना सांभाळणं शक्य नाही. म्हणजे चर्चिल कबूल करतो, इंग्लंडचा नेता, की भारताला द्यायला लागलेलं स्वातंत्र्य भारतातल्या स्वातंत्र्य योद्ध्यांच्या सशस्त्र क्रांतीमुळे आम्हाला द्यावं लागतंय. पण आम्हाला शिकवलं जातं आम्हाला फक्त अहिंसक आंदोलनातूनच स्वातंत्र्य मिळालं. मग ह्यांची बलिदानं, काळ्या पाण्याच्या शिक्षा भोगणारे, अंदमान भोगणारे, छिलका कुटणारे, कोलू ओढणारे एक नव्हे दोन नव्हे हजारो लोक आहेत. त्यांनी केलेलं रक्ताचं पाणी, त्यांनी जीवलं वैरलेल्या रक्त कुठे गेलं ते आम्हाला शिकवलं पाहिजे. आमच्या पुढे आदर्श म्हणून ते ठेवला पाहिजे. ओढून आरीची आतडी बांधू द्या, पट्टी तिला सोडा, भले मराठे लढा असेची आलो मी सोडा, लढा लढा हो सोडा मजला प्लेनचे मुरा झोडा. होईल तोफा शिवबत, होईल तोप शिवबाची, क्षणी दो क्षणीची खिंड लढवाची, फेडा या ऋण या भूचे, द्या मोजणी मुद्दल साचे, तिला व्याज स्वातंत्र्य देऊनी फेडा कर्जाला, चला घाल स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. काय वाजले बाजी राया बार नगडी झाला, शिळा कोसळे पान सळसळे पक्षी ओरडला, चला तरी मग चला वीर हो रणात घुसलो मी. अजून खिंड झाले ना, चला मी निघालो. रक्ते मडवू लढवू खिंडीची तसू तसू भूमी. ही खिंड शत्रूच्या रक्तानं मडवू, तसू तसू भूमी, इंच इंच भूमी आम्ही लढवू. शपथ तुम्हाला, आता बाजी काय म्हणते, शपथ तुम्हाला वृक्ष पक्षी जल शिला तेज वारे, आम्ही पडता तोफेपूर्वी तुम्ही लढा सारे. तो बार धडाधड झाले, प्राण परतले, हास्यमुख केले. हा पहिला बार शिवाचा, हा दुसरा निज धर्माचा, हा तिसरा निज देशाचा, हा चौथा कर्तव्याचा, बार पाचवा कडाडला, हर बोला जय झाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. काय युद्ध झाले असेल? 300 लोक आडवे पडतात, युद्ध करतात. बाजीप्रभू तिथं लढतात. आमची चिंता करू नका, साहेबी कामावर आम्ही जातो, साहेब तुम्ही निघून जा. विलक्षण विलक्षण. बाजीप्रभू या अर्थाने कळले पाहिजे. शिवाजी महाराज असे कळले पाहिजे. स्वराज्य रक्षणासाठी काय करावं लागतं? जीव ठेवावा लागतो. कुठलीही सेवा, कुठलंही काम जीव अंतरून केलं तर यश प्राप्त होतं. जो जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे. आमच्याकडे भगवंताचं अधिष्ठानही ठेवायला तयार नाही, कारण आम्ही निधर्मी लोक आहोत. जो जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. पण आधी काय आहे, म्हणजे भगवंताचा अधिष्ठान हा भाग महत्वाचा आहे, असलं पाहिजे. पण जो जो करील तयाचे, आम्हाला काही करायचंच नाही आहे, आम्ही ते शिकलं पाहिजे. म्हणजे शिवचरित्र आचरतोय असंच ते आहे. खिंडीवर पहिली लाट आली, उधळून गेली, बाजीची वानरसेना खवळली. दुसरी लाट आली, महाराज अजून पळतायत, तिकडे चाललेत, इकडे खिंडीत झुंज चालू आहे. मोठा विषय आहे खरं.
नुसता पोवाडा झाला, अजून बाजींचं बाकीचं चालू आहे आपलं. तिकडं खरं तर शिवाजी महाराज गेले आहेत ना, तिकडं अडवायला तो सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकर आडवे उभे राहिले. महाराज गडावर जाताना ते आडवे उभे राहिले, त्यामुळे वेळ लागला. तो वेळ लागला नसता तर कदाचित बाजी वाचली असती. वरून बार झाले की महाराज गेले म्हणून बाजी पटकन खिंड मोकळी सोडून निघून गेले असते. दुसरंही गोष्ट आहे, नाव सूर्याचं आणि सेवा गुलामाची, चाकरी अंधाराची. सूर्यराव नाव मोठं आहे, पण चाकरी गुलामीची, आदिलशाहीची. या सूर्यरावाने असं म्हणायला पाहिजे होतं, महाराज तुम्ही रात्रभर पळून दमलायत, आम्ही अडवतो, खिंडीत जातो, शत्रूला अडवतो, बाजी तुम्ही माघारी या, तुम्ही नका लढू, हे काम आमचं आहे, आम्ही पाहतो. असं जर त्यावेळेस झालं असतं ना, तर शिवाजी महाराजांच्या हयातीतच दिल्लीवर भगवा झेंडा लागला असता, दिल्ली जिंकली असती. पण ते होणे नाही. इथं अशीच लोकउपजाची फार संख्या आहे. गुलामगिरीची चाकरी करणे हा आमचा स्वभाव. महाराष्ट्रात याचंच पीक फार, याचंच गवत, काँग्रेसचं गवत जास्त आहे. हां, काँग्रेस म्हणजे ते गवत आहे ना, त्याचं नाव काँग्रेस ठेवलं माहिती ना. त्याला तुमच्या भागात काय म्हणतात, त्याची कारणं माहिती आहेत का काय? ते लांबून कुठेही काँग्रेसची टोपी घातल्यासारखं ते पांढरं दिसतं ना वर, कुठेही उगवतं, काहीही खातं, दगडावरही येतं, मातीतही येतं, मोरबाडातही येतं, कशातही येतं, कुठेही जगतं, टकून निघतं. लोकांचं खातं, दुसऱ्याचं पिकाचं खातं, कारण ते काढावं लागतं ना. समजा शेतात काम करून ते तण नाही काढलं तर पिकाला घातलेलं खत ते खातं. कसं काय नाव ठेवलं लोकांनी, कोणी ठेवलं कोणाच ठेव, काय बुद्धिमत्ता लावली असेल असो. पण आपण हे बाजींचं शिकलं पाहिजे, तर खरी राष्ट्रभक्ती आपल्यात जागृत राहील. बाजींचं अजून काय झालं, महाराज कसे पुढे गेले, जसवंतरावांनी काय केलं, हा सगळा भाग पाहतोय. पुढचा भाग आहे तो आपण उद्या पाहू, कारण 9:30 वाजता आले. पुढचाही पाठ आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौर्य ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जोग महाराज हे आम्हाला कळत नाहीत. जोग महाराज म्हणजे योद्धे आहेत बरं का, लक्षात ठेवा. हा पहिलवान तर आहेच, वादच नाही. जोग महाराजांचा पिंड भाजीप्रभूचा पिंड आहे.